नमस्कार आणि पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। दिवाळी चालू होणार आहे तर आपल्या सगळ्यांनाच साफसफाईची सुरुवात करायची असेल, पण साफसफाई किंवा डीप क्लिनिंग म्हटलं की थोडंफार दडपण यायला लागतं, कारण घरातल्या सगळ्या भिंती, घरातली कपाटं, पुन्हा भांडी या सगळ्याचा विचार करूनच आपल्याला थोडंफार बोर व्हायला होतं। तर सगळ्या घराची क्लिनिंग एकदम न काढता आपल्याला सुरुवात टार्गेटेड एरियापासून करायची आहे। तर टार्गेटेड एरिया म्हणजे कोणते? ज्या जागेवरती आपल्याला क्लिनिंग करणं थोडंफार अवघड जातं किंवा ज्या जागेवरती आपल्याला सारखी चढ उतार करावे लागते, त्या जागेचं आधी आपल्याला क्लीन करून घ्यायचं आहे। आणि एकदा ती जागा स्वच्छ झाली की बाकीचं घरातलं जे सामान आहे किंवा कोणती जागा आहे ती हळूहळू क्लीन होत राहते आणि आपल्याला दडपणही येत नाही क्लिनिंगचं आणि घरही आपलं स्वच्छ होऊन जातं। तर आजच्या व्हिडिओमध्ये माझ्या घरामध्ये जे टार्गेटेड एरियाज मला वाटतात त्या टार्गेटेड एरियाचं मी तुम्हाला क्लिनिंग दाखवणार आहे। त्याचनुसार तुम्ही तुमच्या घरामध्ये टार्गेटेड एरिया बघायचे आहेत की कोणत्या जागा आहेत की ज्या तुम्हाला थोड्याफार अवघड वाटतात किंवा जिथे जास्त चढ उतार करावे लागते, तर त्या जागेचं आधी तुम्ही क्लिनिंग करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बाकीचं सगळं क्लिनिंग तर होतच राहील। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात प्रथम माझा टार्गेटेड एरिया जो आहे तो आहे आमच्या घराचा एंट्रन्स। एंट्री वेला आधी मी क्लीन करून घेणार आहे। इथलं क्लिनिंग करणं खूप अवघड वगैरे नाही आहे, पण इथे क्लिनिंग करताना मला सारखी चढउतार करावं लागणार आहे। त्यासाठी एंट्री वेला आधी मी क्लीन करून घेणार आहे। तर सुरुवातीला इथे मी आधी फेस कवर करून घेणार आहे आणि त्यानंतर आपण क्लिनिंगला सुरुवात करायचं आहे। त्याआधी जर आपण काही वस्तू ठेवल्या असेल एंट्री वेच्या इथे तर त्याआधी काढून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर क्लिनिंग करून घ्यायचं आहे। तर इथे क्लिनिंगसाठी आधी वरती ज्या काही जाळ्या आहेत त्या जाळ्या मी काढून घेणार आहे आणि त्यानंतर भिंतींना क्लीन करून घेणार आहे। बहुतेक वेळा असं होतं ना की आपण आपलं सगळं घर क्लीन करून घेतो, पण आपला जो एंट्रीवेचा पॅसेज एरिया आहे तो आपण क्लीन करत नाही। म्हणजे डेली क्लिनिंग आपलं होत असतं, पण असं वरती चढून सगळ्या जाळ्या वगैरे काढणं हे काही वेळेस होत नाही, पण तेही दिसायला बरोबर दिसत नाही, कारण तोच आपला एंट्रीचा पॅसेज असतो। त्यासाठी सुरुवात यावेळेस मी एंट्रीवेने केलेली आहे। आणि आता वरच्या सगळ्या भिंत्या क्लीन करून झाल्यानंतर एंट्रन्सचा जो आपला दरवाजा आहे त्यालाही क्लीन करून घ्यायचा आहे। त्याचबरोबर दरवाजाला जर काही जाळी वगैरे असेल तर तिथलीही धूळ काढून घ्यायची आहे। आणि इथे आता तुम्ही पाहू शकता सगळी खाली जाळी धूळ जमा झालेली आहे, तर हा सगळा कचरा मी झाडून घेणार आहे। याला मी आत्ताच पुसणार नाही आहे, एंडला पुसणार आहे, कारण अजूनही आपल्याला बाकीचं क्लिनिंग करून घ्यायचं आहे। तर ते क्लिनिंग झाल्यानंतर इथे मी पुसून घेणार आहे। यानंतर आता माझा दुसरा टार्गेटेड एरिया जो आहे तो आहे आमच्या घरातला हा मधला पॅसेज। या पॅसेजला तिन्ही रूम ॲडजस्टंट आहेत, बेडरूम, हॉल आणि किचन। त्यामुळे आधी याला मी क्लीन करून घेणार आहे, कारण काय होतं जर बाकीच्या रूम सगळ्या क्लीन केला आणि याला एंडला ठेवलं तर इथली धूळ तिन्ही रूममध्ये जाऊ शकते, म्हणून याला मी टार्गेट केलेलं आहे। त्याचबरोबर इथे राउटर वगैरे ठेवलेले आहेत, तर इथे थोड्या वायरीही असतात, त्यामुळे आणि ते वरच्या बाजूला ठेवलेलं आहे, म्हणून याला मी टार्गेटेड एरिया घेतलेला आहे। तर याच्या सगळ्या भिंतींना आणि वरच्या बाजूला क्लीन करून घेणार आहे। त्याचबरोबर इथे ज्या काही वायरी वगैरे आहेत त्यालाही व्यवस्थित क्लीन करून घेणार आहे, तिथली जागा क्लीन करून घेणार आहे। आणि हा पॅसेज छोटासा असल्यामुळे लगेचच इथली क्लिनिंग करून झालेली आहे। तर जो काही कचरा पडलेला आहे तो कचरा मी भरून घेणार आहे, पुन्हा याला मी एंडला पुसून घेणार आहे। आणि आता माझं तिसरं टार्गेट जे आहे ते म्हणजे किचनमधले हे वरचे सगळे कॅबिनेट्स क्लीन करणे। हे जे खालचे कॅबिनेट्स आहे याला क्लीन करायची आत्ताच गरज नाही आहे, कारण अधूनमधून याचं क्लिनिंग होत राहतं, तर याला मी हळूहळू करून क्लीन करेल एक एक करून। पण वरचं क्लिनिंग करणं हा खूप मला मोठा टास्क वाटतो, कारण सगळे वरची भांडी मला काढावी लागतात आणि दरवेळेस प्रत्येक जागेवरती मला चढ उतार करावी लागते, कारण हा तिन्ही साईडला आमचं कॅबिनेट असल्यामुळे प्रत्येक बाजूला चढ उतार करावी लागते। आणि काही वजनदार भांडीही वरती ठेवलेली आहेत किंवा इतर काही वस्तू ठेवलेल्या आहेत, तर त्या सगळ्या एक एक करून काढाव्या लागतात। आणि तिथली सगळी जागा क्लीन करायची असते, तिथल्या सगळ्या वस्तूही क्लीन करून पुन्हा
जागेवरती ठेवायचे असतात. त्यामुळे हे माझं तिसरं टार्गेटेड एरिया आहे. अशा प्रकारे तुमच्याही घरामध्ये कोणती तरी एक जागा असेल की तिथे खूप जास्त टाईम जातो आणि तिथलं काम करणंही थोडंसं किचकट वाटतं किंवा सारखी चढउतार करावी लागते, तर ते आपल्याला टार्गेट करायचं आहे. तर इथे आता वरचे सगळे कॅबिनेट्स झटकून घेतले, तिथली सगळी धूळ काढून घेतली आणि जो काही आता खाली कचरा पडलेला आहे तो आधी मी भरून घेणार आहे, तो झाडून घेणार आहे आणि त्यानंतर वरचे सगळे कॅबिनेट्स ओल्या कपड्याने पुसून घेणार आहे. किचनमध्ये कोणत्याही जागेचं जर डीप क्लिनिंग करायचं असेल तर वेळ हा जातोच, सेपरेट आपल्याला वेळ काढावाच लागतो त्याच्यासाठी. तर इथे मी ही जे टार्गेटेड एरियाज आज क्लीन केले तर ते एका दिवसामध्ये हे 3 एरिया माझे झालेले आहेत आणि जे चौथं टार्गेटेड एरिया आहे मी दुसऱ्या दिवशी केलेलं आहे. इथे आता वरची सगळी क्लिनिंग करून झाल्यानंतर सगळ्या वस्तू पुसून पुन्हा जागच्या जागी ठेवून दिल्या आणि त्यानंतर हे जे खालचे कॅबिनेट आहे त्याला फक्त बाहेरून मी पुसून घेतलेलं आहे ओल्या कपड्याने. कारण कसं होतं, वरचं क्लिनिंग जर आपण केलं तर थोडीफार धूळ खाली पडतेच, त्यामुळे जे बाकीचं फर्निचर असेल किंवा काही सामान आपण ठेवलेलं असेल तर त्यालाही एकदा क्लीन करावंच लागतं. आणि आता वरच्या सगळ्या वस्तूंना पुसून झाल्यानंतर इथे खाली मी आता फरशी पुसून घेणार आहे. बाहेरचा जो एंट्रन्सचा पॅसेज एरिया होता त्यालाही पुसून घेतलेला आहे. जर तुमचं किचन खूप जास्त मोठं असेल आणि तिथल्याही क्लिनिंग करायच्या टार्गेटेड एरिया जरा जास्त असेल तर त्यालाही पार्ट्समध्ये डिवाईड करा. एकाच वेळी सगळं क्लीन करायला जाऊ नका, कारण त्याच्यामुळे हे तुम्हाला कंटाळा आणि थकवा येईल. आता माझा जो चौथा टार्गेटेड एरिया आहे तो म्हणजे आमच्या बेडरूमचा जो वॉर्डरोब आहे त्याचे वरचे हे सगळे कॅबिनेट्स. खालचं क्लिनिंग आपलं अधूनमधून होत राहतं, पण वरचे जे कॅबिनेट्स आहेत त्यालाही क्लिनिंग करायला थोडंसं अवघड जातं, कारण तिथेही काही मोठ्या वस्तू ठेवलेल्या आहेत, त्याही दरवेळेस काढाव्या लागतात आणि तिथली स्वच्छता करावी लागते. तर इथल्या सगळ्या वस्तू आधी मी काढून घेणार आहे, कॅबिनेट पूर्ण रिकामं करून घेणार आहे आणि त्यानंतर तिथली जाळी काढणार आहे आणि तिथे झाडून घेणार आहे. याच्या व्यतिरिक्तही ना आपल्या घरामध्ये आणखीन हे टार्गेटेड एरिया असू शकतात. जे मला टार्गेटेड एरिया माझ्या घरामध्ये वाटतात ते कदाचित तुम्हाला नसतील वाटत, कदाचित तुमच्यासाठी वेगळे काहीतरी टार्गेटेड एरिया असतील. पण त्याचा आपल्याला विचार करायचा आहे की कुठे आपल्याला आधी क्लिनिंग करून घ्यायचं आहे, जेणेकरून म्हणजे एक मोठं टास्क आपलं कंप्लीट झाल्यासारखं आपल्याला वाटतं आणि बाकीचं क्लिनिंग आपल्याला छोटंसं वाटतं, म्हणजे अधूनमधून किंवा डेली बेसिसवरती थोडं आपलं क्लिनिंग होऊ शकेल असं आपल्याला पाहून घ्यायचं आहे. तर इथे आता सगळे वरचे कॅबिनेट्स झटकून घेतले, तिथे पुसून घेतलं आणि इथल्या सगळ्या वस्तूंनाही आता झटकून घेणार आहे, झाडू मारून घेणार आहे आणि पुन्हा जागच्या जागी ठेवून देणार आहे. आता इथे बेडरूममध्ये हे कॅबिनेट क्लीन केल्यामुळे आजूबाजूलाही सगळी धूळ उडालीच आहे, त्यामुळे बेडरूम ही लगेचच मी क्लीन करून घेणार आहे. बेडरूमचे बाकी एरियाज क्लीन करायला जास्त काही अवघड नाही आहे, लगेच क्लिनिंग होऊन जातं, पण याच जागेवरती फक्त चढउतार करावी लागते, म्हणून आधी हे क्लिनिंग करून घेतलेलं आहे. यापूर्वी मी ज्यावेळेस क्लिनिंग करायची त्यावेळेस एक रूम मी टार्गेट करायची आणि त्या प्रकारे मी क्लिनिंग करायची आणि हे फर्स्ट टाईम अशी मी टार्गेटेड एरिया पाहून मी क्लिनिंग केलेलं आहे. तर हे जरा मला सोयीस्कर वाटलं, तर तुम्हीही अशा प्रकारे एकदा क्लिनिंग करून पहा. तुमचा अनुभव कसा आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करून सांगू शकता. तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते आणि आशा आहे व्हिडिओ तुम्हाला थोडाफार हेल्पफुल वाटला असेल, क्लिनिंगसाठीही थोडंसं मोटिवेशन वाटलं असेल. तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसहित. तोपर्यंत मस्त रहा, हसत रहा आणि स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.